राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं नाखवा टेल्समध्ये. आजची गोष्ट आहे एका वडाच्या झाडाखालील रहस्याची, जिथे म्हणे रात्री एक आत्मा दिसतो. पण तो आत्मा खरंच भयानक होता का? एका गावात एक मोठं जुनं वडाचं झाड होतं. त्या झाडाबद्दल सगळे म्हणायचे तिथे एक आत्मा राहतो. गावातील मुलं नेहमी त्या झाडाजवळ खेळायची, पण संध्याकाळ झाली की सगळे तिथून दूर पळायचे. एके दिवशी राहुल, सोनू आणि त्यांचे मित्र एकत्र खेळत होते. राहुल म्हणाला, तुम्ही सगळे घाबरत आहात, त्या झाडाखाली काहीच नाहीये. सोनू म्हणाला, मग आज रात्री 12 वाजता जाऊन दाखव. सगळ्यांनी त्याला चॅलेंज दिलं. राहुल थोडा घाबरला, पण अहंकारापोटी म्हणाला, ठीक आहे, मी जाईन. त्या रात्री सगळीकडे शांतता होती. वारा हळूच वाहत होता. वडाच्या झाडाची पानं हलत होती. राहुल हळूच त्या झाडाकडे गेला. जसा तो झाडाखाली पोहोचला, अचानक थंड वारा जोरात सुटला. झाडाच्या मागून एक हलका प्रकाश दिसला. त्यातून एक आत्मा समोर आला आणि तो म्हणाला, राहुल, तू इथे का आलास? राहुल थरथर कापत म्हणाला, कोण आहेस तू? भूत आहेस का? हो, लोक मला भूत म्हणतात, पण मी तसा नाही. मी या झाडाचा रक्षक आहे. म्हणजे तू वाईट नाहीस? नाही राहुल, धाडस दाखवणं चांगलं आहे, पण अहंकार दाखवणं चुकीचं आहे. राहुलच्या डोळ्यात अश्रू आले. आणि खोटं धाडस करून स्वतःला धोक्यात टाकणं योग्य नाही. मी फक्त मित्रांना दाखवायला आलो की मी घाबरत नाही. पण खरं सांगू, मला खूप भीती वाटतेय. मला माफ करा, मला कळलं माझी चूक. ठीक आहे राहुल. अचानक तो प्रकाश गायब झाला आणि सगळं शांत झालं. पुढच्या दिवशी राहुलने सगळ्यांना सांगितलं, तिथे आत्मा आहे, तो वाईट नाही, तो आपल्याला शिकवतो. या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळते की खरं धाडस म्हणजे शहाणपणाने वागणं आणि अहंकार कधीच चांगला नसतो. अशीच छान छान गोष्ट ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन गोष्टीसोबत. राम राम मंडळी.